तर ठाण्यातील 2800 कोटींच्या TDR प्रकरणात ठाणे महानगरपालिका मॅनेज झाली असा मोठा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। वन खात्याची भूमिका संशयास्पद आहे। वन खात्याला कोर्टात जाण्याची परवानगी सरकारने दिलीच नाही असा आरोप देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। दरम्यान यावर स्वतः आमदार जितेंद्र आव्हाडांनी आपली प्रतिक्रिया दिली, ऐकूयात। ते जे पार्क रिझर्वेशन 193 एकर वरती पार्क, हे मुंबईत कुठे 193 एकर वर पार्क, म्हणजे ठाण्यामध्ये कुठे आले? आता जे पार्क रिझर्वेशन पण डोंगरावर, जिथे पूर्वी एकेकाळी क्वारी चालवत होती, आतापर्यंत तिथे जमीन कसली जाते, तिथे कसं आलं पार्क रिझर्वेशन? मूळ मालकाने 30 एकर जमीन मागितली होती, 193 एकर जमीन कोणी मागितलेली? आणि हे काय झालंय? हे कुठलं की मालकाने आणि म्युन्सिपालिटीने कॉम्प्रोमाइज केलं आणि मग ठीक आहे मग देऊन टाकलं? म्हणजे मला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती मला दुःख व्यक्त करायचं। आणि असं कशी झालंय? पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना म्हणजे ठाण्यामध्ये घोटाळ्यांची मालिका सुरू आहे। वन खात्याने जायला पाहिजे होता, महापालिका गेली आणि कॉम्प्रोमाइज करून परत आली। म्हणजे महापालिकेवरती कोणाचा दबाव आला? कमिशनर एवढा मोठा निर्णय कसा घेऊ शकतो? 2800 कोटी रुपयाचा TDR देण्याचा निर्णय कमिशनर नाही घेऊ शकत। कमिशनरवर कोणाचा तरी दबाव असणार। चांगलं आपण दोघं मिळून लढाई लढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।